रोज त्याच भाज्या नको होत्या म्हणून इथं मी 4 कुरडया घेतल्यात. पाण्यामध्ये तुकडे करून अर्धा तासासाठी आपल्याला ही कुरडई भिजू द्यायची. नंतर यातलं पाणी काढून घ्यायचं, पूर्ण पाणी निघालं पाहिजे. इथे कढईमध्ये 2 पळी तेल घेतले, यामध्ये जिरं मोहरी घातली. जिरं मोहरी चांगली तडतडल्यानंतर कढीपत्त्याची पानं आणि 2 मिरच्या बारीक चिरून आपण घालतोय. लगेचच इथं 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत. हे चांगले परतले गेले पाहिजे, तरच ही भाजी छान लागते. साधारण एक 2 ते 3 मिनिटांमध्ये कांदा चांगला परतला जातो. यामध्ये हळद घेतली अर्धा चमचा, 1 चमचा तिखट आणि धनेपूड फक्त आपण घालतोय. चवीनुसार मीठ घालतोय. तिखटाचं प्रमाण आवडीनुसार घ्यायचंय. भिजवलेली कुरडया ज्या आहेत त्या आपण इथं काढून घेतोय आणि मस्त आपण परतून घेतोय. छान परतल्या गेल्या की अतिशय टेस्टला ही भन्नाट अशी भाजी आपली तयार होते. बारीक चिरलेली कोथिंबीर यावरती घालून ही नुसती भाजी सुद्धा खायला खूप छान लागते. टिफिन मध्ये देऊ शकता, पोळी भाकरी यासोबतही सर्व्ह करू शकता. धन्यवाद.